नमस्कार, सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। मी हेमलता देवडा। जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। नमस्कार मित्रांनो, मी आहे सध्या संभाजीनगरमध्ये घाणगाव येथे। आपण बघू शकता मोठ्या प्रमाणामध्ये मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणात गावकरी उपस्थित बसलेले, परंतु आज 8 दिवस झालेले आतापर्यंत पुढे जरी डोळा झाक करतंय, शिक्षण विभाग याकडे दुर्लक्ष करतंय। या संदर्भात आपण बघू शकता आज 7 दिवस झालेले त्यांना आश्वासन दिलं, फक्त गट शिक्षणाधिकारी येऊन गेले, त्यांनी हे केलं, परंतु आज 8वा दिवस आहे। यांना आजपासून यांनी शाळा आता बघू शकतात मोठ्या प्रमाणामध्ये शाळेला लॉक लावलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये इथं लक्ष लागून आहे गावकऱ्याचं, कधी न्याय भेटल। कारण 8वीच्या वर्गाची मागणी होत आहे। 8वी वर्ग नसल्यामुळे जे 74 विद्यार्थी त्यांना शिक्षणापासून त्यांचा वृक्ष काय झालं जा बरं एवढं अर्जंट आहे। जे विद्यार्थी 74 विद्यार्थी होते 7वीला, ते 74 विद्यार्थी आता 8वीमध्ये गेलेले, परंतु त्यांना आता 2 महिने झाले ॲडमिशन घेतलं। शिक्षण मंडळाकडून त्याला पुस्तक वाटप झाले, परंतु आज 2 महिने झाल्यानंतर ते सांगतायत शाळेला मान्यता नाही, त्याचा प्रस्तावित आहे। यासाठी आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात ज्यांना पुढाकार घेऊन उपोषण चालू केलं आनंद बनसोड सर काय सांगायला संदर्भामध्ये? आमच्या शाळेमध्ये जिल्हा परिषद शाळा आहे आमची, आणि आमच्या शाळेमध्ये शासनाने आम्ही प्रस्ताव दाखल केला शासनाकडे। शासनाने आम्हाला सांगितलं की शाळा वर्ग चालू करा। वर्ग चालू केल्यानंतर आम्हाला पुस्तकं पुरवले, मुलांना बुटं पुरवले 8वीच्या, आणि 2-2.5 महिने झाले आमची हिअरिंग झाली। त्याच्यामध्ये हिअरिंगला प्रत्येक हिअरिंगला आम्ही होतो। त्यानंतर संबंधित शिक्षणाधिकारी मॅडम आहेत जयश्री चव्हाण मॅडम, यांच्याकडे गेलो असतं हिअरिंगचं आम्हाला पेपर द्यावा, आमच्या शाळेचं मान्यतेचं पत्र द्या, तर त्या म्हणतात की CO साहेबाकडे गेलं तर तिथून सांगतात ते मॅडमकडे गेलं। याच्यामध्येच आमचं 1 महिनाभर गेला त्याच्यात, आणि आता 1 महिनाभर गेल्यानंतर आम्ही तिथे 16 तारखेला सर्व विद्यार्थी पालक सगळे आम्ही तिथे जिल्हा परिषदला गेलो। तिथे गेलो असता CO साहेबांचा पॉझिटिव्ह होतं, तुमची शाळा आम्ही चालू करू। त्यानंतर आम्हाला 15-20 मिनिटाचा वेळ द्या असं त्यांनी सांगितलं। 15-20 मिनिटाचा वेळ दिल्याच्यानंतर मॅडम आले, मॅडमने CO साहेबांपाशी बसून काहीतरी त्यांची बातचीत झाली। त्यानंतर आम्ही मध्ये गेलो, सरपंच होते घाणेगावचे, आम्ही बरेच गावातले सगळे नागरिक होतो, पालक होते, आणि आम्ही मध्ये गेल्यानंतर तिथं मॅडम म्हणतात देता येणार नाही, असं नाही तसं नाही, म्हणजे परवानगीच देता येणार नाही म्हणे। आणि प्रत्यक्षात बघितलं तर त्या शाळेला इथून एक पण विद्यार्थी तिथं जायला तयार नाही। इथले पालक लोक इथून विद्यार्थ्याचे TC काढायला तयार नाही, आणि विद्यार्थी पण ही शाळा सोडून जायला तयार नाही। आणि यावर आम्ही करायचं काय मग? 2-2.5 महिने झाल्याच्या नंतर पण शिक्षणाधिकाऱ्यांना जाग कशी येत नाही। आज 21 तारखेपासून आम्ही आमरण इथं उपोषणाला बसलो होतो शाळेत। आज 26 तारीख आहे, आजपासून आम्ही आमरण उपोषण सुरू केलं आहे। अन्नत्याग उपोषण आहे आमचं। जोपर्यंत आम्हाला परवानगी भेटत नाही
शाळेची 8वी 9वी 10वीचे वर्ग चालू होत नाही, परवानगीचं पत्र भेटत नाही, तोपर्यंत आम्ही इथून उपोषण सोडणार नाही. आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये काही जवळपास पूर्ण परमिशन असल्यानंतरही जे संबंधित शाळा आहे त्या शाळेमध्ये पूर्ण सुविधा नाही. इथं सर्व सुविधा आहे, परंतु ते परमिशन नाही म्हणते. आपल्यासोबत गावकरी काय सांगाल? बोला. 8वी वर्ग चालू झाला पाहिजे. 8वीचा वर्ग चालू व्हायला पाहिजे अशी गावकऱ्याची इच्छा आहे. कारण की खूप सुंदर शाळा आहे इथं, मास्तरची काही कमी नाही, खोल्याची पण काही कमी नाही आणि सगळ्याची इच्छा आहे की इथं शाळा चालू व्हावं. कारण की मुलांना 2 महिने त्यांनी सगळं बुटं पुस्तकं हे पुरवलेले ना, आता नेमकं वेळेवर कशासाठी नाही म्हणतात किंवा कोणाच्या दबावाखाली नाही म्हणतात. यांना शासनाने थोडीशी दखल घेणं गरजेची ही आमची सगळ्या गावकऱ्याची इच्छा आहे. आपण बघू शकतो जवळ सर्व गावकऱ्यांची मागणी आहे 8वीचा वर्ग भेटावा. प्रस्तावसुद्धा प्रस्तावित आहे टाकलेला त्यांना. आज जवळपास 2 महिने होऊन गेलेले. यात जवळपास बऱ्याच विद्यार्थ्यांना काही ना ॲडमिशन घेतलं, काही नाही घेतलं. बरेच विद्यार्थ्याचं 8वीचं वर्ष नुकसान होण्याचं मार्गावर आहे. काय सांगा? असं आमची एवढीच इच्छा आहे की 8वीचा वर्ग चालू होण्याबाबत शासनाला एवढी विनंती करतो. आणि नाही जर त्याने 8वीची मान्यता दिली तर आम्ही उपोषणाला कायम राहणार. आपण बघू शकता जवळपास सर्व गावकरी उपोषणाला बसलेले आणि त्यांची एकच आहे का आम्हाला मान्यता भेटायला पाहिजे. कारण सविस्तर आम्ही प्रस्ताव दाखल केलेला आहे. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल.